राजमोहिनी वनस्पती आत्ता माझ्याकडे आलेली आहे। या राजमोहिनीचं वैशिष्ट्य असं आहे की धन आकर्षित करण्यासाठी किंवा एखाद्यावर मोहिनी घालण्यासाठी याचा उपयोग केला जातो। ॲक्च्युली आपण ही कामं अशी काही करत नाहीत। ही राजमोहिनी फक्त धनासाठी आपण वापरत असतो। तर ही थोडीशी आपण ओली करून बघूयात। पूर्ण फिरते बघा, ती पूर्ण ती वेढा घालते आणि अशी ज्याप्रमाणे ती फिरते त्याचप्रमाणे ती एकच बघा एकमेकांना ते गुंडाळल्या जात आहेत। हे पहा, अजिबात कुठेही माझा हात हालत नाही आहे, काही नाही आहे। ह्या वनस्पती अतिशय जादुई वनस्पती मानल्या जातात या। हे पहा, हे पहा किती व्यवस्थितपणे ती फिरती आहे आणि ती तिची फिरती, खालची बाजू फिरत नाही आहे, फक्त वरच्या बाजूने एकमेकांमध्ये गुंफली जाते। ज्याप्रमाणे ह्या एकमेकांमध्ये गुंफल्या जातात त्याचप्रमाणे या राजमोहिनीचा उपयोग आपल्याला धन आकर्षित करण्यासाठी होत असतो। अतिशय व्यवस्थितरित्या गाठ मारली गेलेली आहे। खूप मिरॅकल आहे हे। बघितलं का एकमेकांना कशा जोडल्या गेल्यात, त्या व्यवस्थितरित्या जोडल्या गेलेल्या आहेत, खूप व्यवस्थित। आणि याचा उपयोग आपल्याला धनासाठी किंवा आपली अडलेले कामं यांच्यासाठी सुद्धा होतो। हे असे इथे ठेवलं आहे तर ते नाही, फक्त पाणी लावल्यानंतर ते एकमेकांभोवती फिरायला लागतात।